एका नर्तिकेच्या नादानं माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 38 यांनी स्वतःवरच गोळीबार करत आत्महत्या केल्याचा संशय आहे। आत्महत्या केलेल्या उपसरपंचाचा मेहुणा लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीत सांगितले, मृत उपसरपंचानं लाखो रुपयांची संपत्ती आणि दागिने सोनं नाणं नर्तिकेला दिले होते। याचा गैरफायदा घेत नर्तिकेनं उपसरपंचाला अनेकदा ब्लॅकमेल केलंही। त्या त्रासातून उपसरपंच गोविंद यांनी स्वतःवर गोळीबार केल्याचा संशय आहे। या संदर्भात फिर्याद नोंदवणाऱ्यानं उपसरपंचाच्या मेहुण्यानं सांगितले की पूजानं भाऊजी गोविंद याच्यासोबत कला केंद्रात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत प्रेमसंबंध ठेवले होते। त्यानंतर वेळोवेळी दागिन्यांसह जमीन जुमला नर्तिकेला घेऊन दिलं होतं। अनेकदा बलात्कार केल्याची धमकीही दिली। जर गेवरा येथील शेतजमीन नावावर नाही केली तर मी बोलणार नाही असं म्हणत अनेकदा ब्लॅकमेलही केलं होतं। तिनं अनेकदा पैशांची मागणीही केली असता फिर्यादीचे भाऊजी गोविंद यांना बंदुकीनं गोळी घालून आत्महत्या करण्यास परावृत्त केले। यामुळे मेहुणा लक्ष्मण चव्हाणनं पूजा देवीदास गायकवाड विरोधात गुन्हा दाखल केलाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील लखमासला येथील गोविंद बर्गे हे जमीन खरेदी विक्रीचे काम करायचे। त्यानंतर त्यात संपर्क पारगाव थिएटरमधील पूजा गायकवाड या नर्तिकेशी झाला होता। त्यांची जवळीकता वाढत गेली, त्यांची मैत्री अधिक वाढत गेली। याचाच गैरफायदा नर्तिका पूजानं घेतला। याच काळात गोविंद बर्गे यानं सोन्या नाण्यासह 2.25 लाखांचा मोबाईलही खरेदी करून दिला होता, अशी नवीन माहिती समोर आली आहे। यानंतर दोघांमध्ये अनेकदा वादविवाद होऊ लागला होता। त्यानंतर तो तरुणीच्या घरी आला होता। संबंधित प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली, तसेच घटनास्थळी जाऊन तपास केल्यानंतर काही वस्तू जप्त केल्या होत्या। तेव्हा पोलिसांना एक बंदूक सापडली होती। त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित होत आहे।